मोनो रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली। महिन्याभरात दुसऱ्यांदा मोनो रेल विस्कळीत झाली आणि दुसरीकडे पाऊस पण बघायला मिळाला। 15 सप्टेंबरला म्हणजे आजच्या दिवशी मोनो रेल बंद पडलेली होती। सकाळी 1-1.5 तास ही बंद होती आणि 19 ऑगस्टला मागच्या महिन्यात 19 ऑगस्टला मोनो रेल्वे बंद पडली होती। ती 3 तासांकरता बंद पडली होती। भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान ती बंद पडली होती। यामधील प्रवाशांची तब्बल 3 तासांनंतर सुटका झाली। त्यामुळे मोनो रेलच्या वारंवार बिघाडामागचं कारण नेमकं काय असा सवाल उपस्थित होतोय। त्यातच मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस आहे। या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलंय। काही काळ वाहतुकीकरता तो बंद करण्यात आला होता। पाणी ओसरल्यावर अंधेरी सबवेमधील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली। वाहतूक गोखले ब्रिज मार्गाने वळवण्यात आली होती जोपर्यंत सबवेमध्ये पाणी होतं। मध्य रेल्वेवर सायन इथं सुद्धा पाणी साचलंय। किंग सर्कल, गांधी मार्केट, परेल या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। त्यामुळे इथली वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय। मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसलाय। मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे। मध्य आणि हार्बर मार्गावरची लोकल सेवा 15 मिनिटं उशिराने धावते आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकरदारांना मोठा फटका बसलाय। मुंबईतल्या उपनगरातही मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे वांद्रे पूर्वेकडील बेहराम नगर भागात पाणी साचलंय। मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला नाही। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी आपण बोलूया। सुमित, मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। आता आपण कुठल्या परिसरामध्ये आहात आणि काय पावसा पाण्याची स्थिती आहे? सायनमधला जो गांधी मार्केट परिसर आहे, म्हणजे कुठेही मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झाला तर ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त पाणी साचतं ते सायनचं गांधी मार्केट परिसर आहे आणि तिथे आपण आहोत। पण सध्याची ही दृश्य आपण बघतोय। मुसळधार पाऊस जरी बरसत असला तरी पाणी तेवढं साचलेलं नाहीये किंवा रस्ते वाहतूक सुरू आहे। थोड्याफार प्रमाणामध्ये एका मार्गाने वाहतूक वळवावी लागते, कारण या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला पाणी साचायला सुरुवात होतं किंवा वरच्या भागातून सगळा खोलगट भाग असल्यामुळे इथे पाणी येतं आणि इथे पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्शन पंप सुरू केले जातात आणि आता पण तीच स्थिती आहे। सक्शन पंप सुरू केलेले आहेत। महानगरपालिकेचे कर्मचारी स्वतः रस्त्यावर उतरलेले आपण बघतोय आणि त्यांच्याकडून पाण्याचा उपसा करण्यासाठी हे सक्शन पंप सुरू करण्यात आलेले आहेतच। त्या व्यतिरिक्त ते इथल्या वाहनांना वळवण्यासाठी किंवा वाहनांना एका बाजूने जाण्यासाठी देखील सांगतात किंवा निर्देश देण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरलेले आपण बघतोय। ही स्थिती मुंबईतली याच परिसरातली आहे। रस्ते वाहतूक तेवढी बाधित झाली नाहीये, थोड्याफार प्रमाणात बाधित झालेली आहे। आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस। नोकरदार वर्गाला आपापल्या निश्चित स्थळी पोहोचायचं आहे, तर कामावर पोहोचायचं आहे, पण तेवढं रस्ते बाधित झाले नाहीत। दुसरं म्हणजे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग देखील बाधित झाला, पण तो साधारणतः 15 मिनिटांना किंवा 20 मिनिटांना फार तर उशिरानं लोकल सेवा धावते। त्या व्यतिरिक्त कुठेही लोकल ठप्प झालेली नाहीये। त्यामुळे या पावसाचा परिणाम अद्यापही तेवढा मोठ्या प्रमाणात होत नाहीये, पण तरीही मुसळधार पाऊस असाच बरसत राहणार आहे दिवसभरामध्ये। त्यामुळे जे कर्मचारी वर्ग जे मुंबईच्या दिशेनं किंवा मुंबईच्या बाहेर जाणार आहेत त्यांनी या सगळ्याची खबरदारी घेऊनच बाहेर पडावं, कारण आता जरी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक काही प्रमाणातच बाधित झाली असली तर मुसळधार पाऊस जर झाला तर ती आणखी जास्त बाधित होण्याची शक्यता आहे। सुवर्णाजी, नक्की सुमित, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।